घरातील साध्या मसाल्यात बनवा हॉटेलसारखी सोया चंक मसाला भाजी. चव अशी की हाताची बोटे चाकत राहाल. सुरुवातीला कढईमध्ये 1 ग्लास पाणी गरम करण्यासाठी आपण ठेवत आहोत. पाणी आता गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये आपण 200 ग्रॅम सोया चंक घालणार आहोत. सोयाबीनमध्ये माशांपेक्षा किंवा अंड्यांपेक्षाही जास्त प्रमाणात प्रोटीन असते. सोयाबीन थोडे कडवट असतात, त्यामुळे आता आपण येथे खडे मसाले वापरणार आहोत. तर यामध्ये मी 2 तमालपत्र, 1 दालचिनी आणि 4 लवंग घातलेले आहेत आणि थोडंसं मीठ. 5 ते 10 मिनिटात हे शिजतात. तर शिजल्यानंतर 10 मिनिटे याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर याला गाळून घेऊ शकता. थोडंसं हलक्या हाताने दाबून यामधील एक्सेस वॉटर आपण काढून घेत आहोत. अशा पद्धतीने ही प्रोसेस झाल्यानंतर यामधील जे पाणी शिल्लक राहिलेलं आहे ते फेकून न देता तुम्ही तुमच्या घराजवळील झाडांना घाला. त्यामुळे त्यांनाही थोडंफार पोषण मिळेल. आता आपले सोयाबीन परतण्यासाठी रेडी आहेत, तर आपण मसाला बनवून घेऊयात. अगदी सिंपल सॉर्टेड मसाला आहे. 1 चमचा तेलामध्ये 2 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे आपण आता परतून घेत आहोत. कांदा छान गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जे हेल्थ कॉन्शियस आहेत तर त्यांनी तेलाऐवजी बटर यूज केलं तरी चालेल. कांदा छान परतून झालेला आहे, तर आता आपण यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहोत. कांदा व टोमॅटो छान परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपण 1 चमचा मगजबी घालत आहोत. तुम्ही मगजबी ऐवजी काजू यूज केले तरी चालते. हा इतकाच मसाला आपण आज वापरणार आहोत. खूपच अमेझिंग आणि डिलिशियस रेसिपी लागते. लंच बॉक्ससाठी उत्तम पर्याय आहे. तर हा मसाला आता आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. मसाला थंड झालेला आहे, तर आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. मसाला आपला रेडी झालेला आहे, तर फोडणी देऊयात. 1 चमचा तेल किंवा बटरमध्ये आता आपण तयार केलेला मसाल्याची पेस्ट आता आपण भाजून घेणार आहोत. मंद आचेवर 5 मिनिटे हा मसाला भाजल्यानंतर आता आपण यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी घालणार आहोत. तुम्हाला जितकं स्पायसी हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये चटणी ॲड करा. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला शिल्लक असतो, तर यामध्ये आपण गरम पाणी थोडंसं घालायचं आहे व हे पाणी मसाल्यामध्ये घालायचं आहे. शक्यतो यामध्ये तुम्ही गरम पाण्याचाच वापर करा. चवीनुसार मीठ. 5 मिनिटे मंद आचेवर हा मसाला भाजल्यानंतर आता आपण यामध्ये आपले शिजवलेले सोया चंक घालणार आहोत. सोया चंक मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घेऊयात. 5 मिनिटे असंच परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्याचं कोटिंग सोयाबीनला अगदी व्यवस्थित बसेल. शरीरातील झीज भरून काढण्यासाठी व हाडांच्या मजबूतीसाठी सोयाबीन अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये गरजेनुसार थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. पद्धतीची तुम्हाला मसाल्याची कन्सिस्टन्सी हवी आहे, त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता. या पद्धतीने आता आपली भाजी तयार झालेली आहे, तर यावरती थोडीशी फ्रेश ताजी कोथिंबीर घालूयात. त्याचसोबत थोडीशी कसुरी मेथी. नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.